नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पीक विमा वाटपात झालेल्या अन्यायाबाबत आमदार राजेश विटेकर यांनी आज बुधवारी कृषी मंत्री दत्ता भरणे यांची भेट घेऊन दाद मागितली. त्या अनुषंगाने कृषी मंत्र्यांनी दिनांक 13 मे रोजी मुंबई येथे या संदर्भात बैठक बोलावली आहे. कृषी विभागाचे सचिव, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. खरीप हंगाम 2025मध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या मदतीची अपेक्षा होती. राज्य शासनानं प्रति हेक्टरी 17,000 रुपयाची मदत जाहीर केल्यानंतर जिल्ह्यासाठी तब्बल 481 कोटी 69 लाख रुपयाचा विमा हा मंजूर होईल अशी सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र आजपर्यंत प्रत्यक्षामध्ये केवळ 75 कोटी रुपयापर्यंतच मंजुरी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ही रक्कम 100 कोटीपर्यंतच मर्यादित राहण्याची शक्यता शेतकऱ्यातून व्यक्त होत असल्याने किरकोळ मदत देऊन आमची बोळवण केली जात आहे का काय, असा प्रश्न शेतकऱ्यातून उपस्थित होत आहे. अत्यल्प विमा मंजूर करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पीक विमा वाटपात अन्याय केला असल्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी कृषी मंत्र्यांना भेटून केली होती. राजेश विटेकर यांच्या मागणीची दखल घेत कृषी मंत्र्यांनी बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये बैठक बोलावली आहे, अशी माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित आणि विश्वासार्ह वीज पुरवठा देण्याच्या उद्देशानं राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तसेच इतर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामांना गती देत ते निश्चित कालमर्यादित आणि उच्च गुणवत्तेसह पूर्ण करावेत, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोली बोर्डीकर यांनी दिले आहेत. MSEB होल्डिंग कंपनी फोर्ट मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस राज्यातील संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, सौर प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या हस्तांतरण काही ठिकाणी अडथळे निर्माण होत असल्यास अशा प्रकरणामध्ये संबंधित यंत्रणांनी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या जागांवर अतिक्रमणे असल्यास ती काढण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. कोणत्याही कारणास्तव कामे रखडू नयेत यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामं करण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला स्वस्त आणि स्थिर वीजपुरवठा उपलब्ध करून देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश असून यामुळं शेतकऱ्यांचा वीज खर्च कमी होण्यास आणि पारंपरिक ऊर्जेवरील ताण कमी करण्यास मदत होणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भेट देऊन विद्यालयातील विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या निवास, आहार आणि शिक्षणाच्या दर्जाबाबत सविस्तर माहिती घेत समाधान व्यक्त केलं. भेटीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विद्यालयातील वसतिगृहाची पाहणी करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या निवास सुविधांची माहिती जाणून घेतली. स्वच्छता, सुरक्षितता तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण वातावरण मिळणं हे आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. त्यांनी विद्यालयातील भोजनालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराबाबत माहिती घेतली. भोजनाची गुणवत्ता, पौष्टिकता, स्वच्छता आणि वेळापत्रकानुसार भोजन पुरवठा याबाबत संबंधितांकडून माहिती जाणून घेतली. स्वयंपाकघराची पाहणी करताना अन्नधान्य साठवण, स्वच्छता व्यवस्था तसेच स्वयंपाक प्रक्रियेबाबत देखील त्यांनी माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांचा निकाल, विविध स्पर्धांमधील सहभाग तसेच ॲकॅडमिक परफॉर्मन्सचा आढावा घेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विद्यालयाच्या एकूण कामकाजाचं कौतुक केलं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करावेत, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मारुती घोणसेटवाड,
वरिष्ठ शिक्षक किशन गायकवाड यांच्यासह शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते. परभणीतील राष्ट्रीय चर्मकार महासंघानं अनुसूचित जातीच्या आरक्षणावरील उपवर्गीकरणाबाबत महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर आक्षेप नोंदवले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलं. समितीचा अहवाल सार्वजनिक न करणं, संबंधित समाजांना प्रतिनिधित्व न देणं तसेच वर्गीकरणासाठी वापरलेले निकष पारदर्शक नसल्याची टीका यात करण्यात आली आहे. तसेच अधिक वेळ देऊन सर्व घटकांचा समावेश करूनच निर्णय घ्यावा अशी देखील मागणी या प्रसंगी करण्यात आली. यावेळी DN दाभाडे, त्याचबरोबर सिद्धार्थ भराडे, रामकिशन कांबळे, राजेश केवळे, माऊली लोकरे, रवी सोनकांबळे, भराडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.